नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल कलाकंद करून दाखवणार आहे। एकदम हलवाई स्टाईल मध्ये घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही देखील कलाकंद करू शकता। चवीला एकदम भारी आणि मलाईदार असा कलाकंद नक्की करून पहा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल कलाकंद करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी फुल क्रीमचं 1 लिटरचं दूध घेतलेलं आहे। ते दूध मी आता कढईमध्ये तापत ठेवते। फुल क्रीमचं दूध आहे, त्याच्यामुळे या दुधामध्ये पाणी ओतायचं नाही। दूध चांगलं असं ढवळून चांगलं आटवून घ्यायचं। हे पहा, निम्म दूध आटलेलं आहे। दूध गरम करताना आजूबाजूला जर अशी मलाई जमा झाली तर ती सुद्धा अशी पूर्णपणे काढून दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। आता याच्यामध्ये मी पाव वाटी दूध पावडर टाकून घेते आहे आणि इथं मी पनीर घेतलेले 100 ग्रॅम किसून ते सुद्धा याच्यामध्ये मी ॲड करते। पुन्हा आपण असं मिक्स करून घेऊया, चांगलं घट्ट करून घ्यायचं। जोपर्यंत हे दूध चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत आपण असं सतत ढवळत राहायचं। अतिशय दाणेदार असं कलाकंद तयार होणार आहे। कलाकंदाला गोडवा येण्यासाठी पाव वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता मी असं घट्ट करून मी हे सगळं सतत ढवळत हे घट्ट करून घेणार आहे। हे पहा, दूध चांगलं आटून घट्ट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकून घेते स्वादासाठी आणि पुन्हा मी मिक्स करून घेते। एकदम घट्ट झालेलं आहे। आता मी एका परातीमध्ये ओतून घेते। तेल किंवा तूप तुम्ही कुठलंही काही लावू शकता। मी तर तूप घेतलेलं आहे। आता मी चमच्यानं असं प्रेस करून घेते। आता याच्यावरती डेकोरेशनसाठी मी पिस्ता टाकून घेते। पिस्त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत, ते टाकून घेते। आणि इथे बदाम सुद्धा घेतले आहेत, ते सुद्धा मी असे टाकून घेते। बदाम सुद्धा मी याच्यावरती पसरून घेते आणि 4 ते 5 तासासाठी मी असं सेट करायला ठेवते। 5 तास झालेले आहेत आणि हे कलाकंदाचं मिश्रण एकदम घट्ट तयार झालं, एकदम चांगलं सेट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, एकदम छानपैकी मस्त झालेलं आहे। आता याच्या मी वड्या पाडून घेते। कलाकंद खायला तयार आहे। तुम्ही पण या रक्षाबंधनला अशाच प्रकारचा कलाकंद बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि मी बनवलेला हा कलाकंदाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा।